अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की महाराजांची ट्रीटमेंट कशी असते. आपण जे औषधं टॉनिक तयार केलेली आहेत तर त्या टॉनिकचा वापर आपण कसा करतो, तर आपण शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगतो की तुम्ही बाग अजिबात तानावर सोडायची नाही, त्याला पाणी देत राहायचं. तुमचं खाली चिखल असू द्या, वापसा नसू द्या, बाग तानावर सोडली की ती अशक्त होती. तर बाग तानावर न सोडता तुम्ही त्याला कंटिन्यू पाणी देत राहायचं. अमावस्येच्या 1 दिवस आधी शिवरात्रीला पानगळ करायची. त्याच्या 2 ते 3 दिवस आधी तुमची छाटणी पूर्ण करून घ्यायची आणि त्या अमावस्येच्या 10 दिवस अगोदर आपलं एक संजीवनी नावाचं टॉनिक सोडून घ्यायचं. ते संजीवनी नावाचं टॉनिक सोडलं की आपली काडी तयार होते. 3 दिवसामध्ये काडी पूर्णपणे तयार होते. त्याच्यानंतर तुमची पानगळ झाल्यानंतर येणारी जी पंचमी आहे, त्या पंचमीला नवजीवन सोडायचं. अशी नवजीवनची ट्रीटमेंट चालू ठेवायची. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज आहे, 3 वेळा महिन्यातून 3 वेळा नवजीवन सोडल्यानंतर कळी भरपूर प्रमाणात निघते. तसं होत नाही. ते तुमच्या जमिनीच्या रचनेवर, मातीवर फरक असतो. काळ्या मातीत उशिरा पानं तयार होतात आणि मुरमाड जमीन असेल तर पानं लवकर तयार होतात. पाने तयार व्हायचा कालावधी हा 60 ते 90 दिवसांचा असतो. पानं एकदा तुमची पानं तयार झाली, पानं कडक झाली, निबर झाली म्हणजे तयार झाली, की तुम्हाला प्रचंड प्रमाणात कळी निघायला सुरुवात होते. लाकडावर कळी, खोडावर कळी निघते. त्याच्यामुळे तुम्ही कळीची चिंता अजिबात करू नका.